वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेसचा नेक्स्ट वाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे आणि अशा टाइपचा न्यूमेरिकल सुद्धा एक्झाम मध्ये 4 to 6 मार्क्स साठी विचारला जातो. एकदम सिंपल आहे. सिंपली तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं आहे. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसे तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आणि सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील, आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. एकदम सिंपल आहे. सिंपली तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं आहे. बघा, क्वेश्चन 3 चं सोल्युशन. बघा, ऑलरेडी आपण 2 लेक्चर तिथे अपलोड केलेत आणि दोन्ही जे व्हिडिओ आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. 4 to 6 मार्क्स साठी दोन्ही ते न्यूमेरिकल विचारले जातात. बघा, ते काय दिलं इथे, सम ऑफ द अप्पर क्वार्टाईल अँड लोअर क्वार्टाईल फॉर डेटा इज 100. बघा, म्हणजे Q1, बघा सम म्हणजे काय, ऍडिशन. अप्पर क्वार्टाईल आणि लोअर क्वार्टाईल दोघांचं ऍडिशन किती दिलेलं आहे, 100 दिलेलं आहे. अप्पर क्वार्टाईल अँड लोअर क्वार्टाईल म्हणजे Q1 प्लस Q3, सम म्हणजे ऍडिशन. Q1 प्लस Q3 इज इक्वल टू 100. आणि मीडियन, मीडियन म्हणजे काय, मीडियनला आपण काय बोलतो, Q2. म्हणजे बघा, मीडियन म्हणजेच काय, Q2 किती येतो, 52. बाउलेज कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस. बघा, बाउलेज कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस SB मायनस 0.6 टू फाइंड अप्पर क्वार्टाईल अँड लोअर क्वार्टाईल. टू फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड अप्पर क्वार्टाईल अँड लोअर क्वार्टाईल म्हणजे Q1 अँड Q3 आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. एकदम सिंपल आहे. बघा, कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस, कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस बाउलेज कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस असं लिहा. बाउलेज कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस SB is equal to Q3 plus Q1 minus 2 times of Q2 divided by Q3 minus Q1. बघा, ही किती व्हॅल्यू आहे, मायनस 0.6. कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस किती आहे, मायनस 0.6. Q3 प्लस Q1 म्हणजे Q1 प्लस Q3 किती, 100 मायनस 2 टाइम्स ऑफ Q2 ची व्हॅल्यू किती आहे, 52 डिवाइड बाय Q3 मायनस Q1. या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं, अप्पर क्वार्टाईल आणि लोअर क्वार्टाईल. इकडे मल्टिप्लाय करून घेतो तर काय होईल, मायनस 0.6 Q3 मायनस Q1 इज इक्वल टू, बघा, 100 मायनस 2 इंटू 52 किती येते, मायनस 4. 100 मायनस 2 इंटू 52, 2 इंटू 52 104. 100 मायनस 104 किती आलं, मायनस 4. मायनस 0.6 ला आतने मल्टिप्लाय करतो, मायनस 0.6 Q3 मायनस मायनस काय होईल, प्लस 0.6 Q1 इज इक्वल टू मायनस 4. आता बघा, आता Q1 ला सर्वात पहिले लिहितो 0.6 Q1 मायनस 0.6 Q3 इज इक्वल टू मायनस. फक्त Q1 ला पहिले लिहिला, 0.6 Q1 देन मायनस 0.6 Q3. आता बघा, आता आपल्या इथे इक्वेशन बनतात. बघा, याला इक्वेशन नंबर 1 देतो, Q1 प्लस Q3 इज इक्वल टू 100 आणि याला 2 देतो. बघा, म्हणजे आता वाटल्यास परत लिहून दाखवतो इक्वेशन. Q1 प्लस Q3 इज इक्वल टू 100, then 0.6 times of Q1 minus 0.6 times of Q3 is equal to minus 4. बघा, सॉल्व इक्वेशन 1 and 2. त्याला डायरेक्टली कॅल्सियम मध्ये सॉल्व करा. तुम्हाला इथे Q1 आणि Q3 चा आन्सर भेटेल. डायरेक्टली कॅल्सियम मध्ये सॉल्व करतो. बघा, दोन इक्वेशन म्हणजे दोन अननोन. मोड मध्ये जा, इक्वेशन 2 अननोन सिलेक्ट करा. बघा, इथे काय नाही म्हणजे काय असणार, 1 1 1 सी ची व्हॅल्यू किती, 100. सेकंड इक्वेशन 0.6 मायनस 0.6
-4. आन्सर येत आहे 46.66. पहिला वाला आन्सर आलाय 46.66. दुसरा वाला आन्सर आलाय 53.33. 53.33. Q1 अँड Q3. कॅल्सी मध्ये प्रॉपर कॅल्क्युलेशन करा, रॉंग करू नका. मग याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे झालं तुमचं अप्पर क्वार्टाईल आणि लोअर क्वार्टाईल. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करून घ्या.